आर्या अजून इथे? माझ्याशिवाय करमत नाहीये, माझ्यापासून लांब राहावंसं वाटत नाहीये, सतत माझ्या मिठीत राहावंसं वाटतंय. मला सांग ना. काय झालं? काय नाही, ड्रेस ओळखीचा वाटला ना? आर्याताईंचा आहे. ते सकाळी चहा आणला होता, मग तो धुतला, वाळत टाकला. आता आणला, म्हटलं घालून बघूया मला कसं दिसतोय. बरं झालं त्या आर्याचं नाव तोंडी नाही आलं. थोडक्यात वाचलात ना? म्हणजे इथं माझ्या जागी चुकून आर्याताई असत्या तर मला समजून चुकून तुम्ही त्यांना मिठी मारली असती. तुम्ही खोलीत आल्यालाच खुश दिसलात. खरंच तुम्हाला आर्याताई वाटल्या का? ओ लालीजी, अहो काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी कशाला तुम्हाला आर्या मॅडम समजू? अहो कोणी माझे डोळे बंद केले ना तरी माझ्या आजूबाजूला 100-200 मीटरच्या आसपास तुम्ही कुठे आहे हे मी डोळे बंद करून सांगू शकतो. एवढं माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही असा विचार कराल, मी कशाला तुम्हाला आर्या मॅडम समजू? बरं समजा, तुम्ही म्हणताय तसं समजा की मी तुम्हाला आर्या मॅडम समजू, तर मी तुम्हाला मिठी कशाला मारेल? हा, तुम्हाला माहिती ना, मी कुठल्याच बाईकडं वाकडे नजरेने बघत नाही. डोळ्यासमोर चालणारा माणूस आहे मी. लालीजी, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. पुन्हा असलं भलतं सलतं काय मनात आणायचं नाही. हा, मस्करी केली मी तुमची. किती मनाला लावून घेताय? मनाला लावून घेऊन आहे तर काय करू सांगा बरं तुम्ही काही बोलायला लागलाय. अहो आपल्या दोघांच्या नात्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. कुठली बाई सोडा, एवढा सुद्धा संशय आपल्या दोघांच्या मध्ये येऊ नये. बर, नाही येणार संशय. लालीश, म्हणूनच तुम्ही मला लय आवडता. बघा, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. आवरो का मी? ते ठेवा. तुमच्या याच वागण्याची चीड येते मला. तुम्ही मला आर्या समजूनच मिठी मारली होती. आर्या माझ्या संसाराचं वाटोळ केलंयस तू.